प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागामध्ये सागर सांगत असतो, हे बघ, तू ना इथली आहेस ना तिथली. आणि एक गोष्ट तुम्ही दोघांनी पण लक्षात घ्या, बिझनेस आणि सई या दोघांच्या मध्ये सुद्धा मीच जिंकलेलो आहे. मग मॅडम पार्टी करताय ना, पार्टी करा. आणि मीडिया प्रेसला तर तुम्ही ऑलरेडी न्यूज दिली असेल ना माझ्या बरबादीची, पण काही काळजी करू नका, फक्त हेडलाईन बदलायला सांगा, नावामध्ये अदलाबदल केली की झालं. हर्ष चिडतो आणि म्हणतो, तू इतका माज करतोयस. यावरती सागर म्हणतो, माझ्या नादी लागायचं नाहीये. असं म्हणत आता इकडे सावनी सांगते, हर्ष चल, आपल्याला भांडणं नाही करायची आहेत. तितक्यात मुक्ता येते आणि म्हणते, तुम्ही लग्नाच्या वेळेला मला हे गिफ्ट दिलं होतं ना, मला त्यावेळेला पण याची गरज नव्हती आणि आत्ता पण मला याची गरज नाहीये. असं म्हणत लग्नाच्या वेळेला सावनीने दिलेला हार मुक्ता तिला परत देते. सावनी चिडते, तो हार घेते आणि आपल्या कारमध्ये रागारागात बसते. सावनी निघून गेल्यावरती आता इकडे सगळ्या गोष्टी मुक्ताने सागरच्या ऐकलेल्या असतात. सावनी रागारागात पाहते आणि निघून जाते. मग आता मुक्ता सागरला टोमणा मारते, तुमच्यासाठी बाकी सगळं म्हणजे बिझनेसच आहे ना, तुम्ही फक्त बिझनेसच करू शकता. असं म्हणत टोमणा मारत ती निघून जाते. सागर विचार करतो, अरे देवा, म्हणजे एक प्रॉब्लेमपासून सुटकारा मिळण्यासाठी मी एका प्रॉब्लेमला लग्न करून घरातच आणून ठेवलेला आहे. असा विचार करत मग आता तिघे जण आपल्या घरामध्ये एंट्री करतात. त्यावेळेला स्वाती, कोमल, लकी हे आता आरतीचं ताट घेऊन येतात आणि आता सईची आरती केली जाते. सई सांगते, थँक्यू, तुम्ही सगळ्यांनी मला इतकं छान वेलकम केलं अँड हाऊ आर यू असं इंग्लिशमध्ये बोलताच इंद्रा म्हणते, अरे वा, माझी पोरगी तर एकदम फाड इंग्लिश बोलायला लागली. मग लक्की तिला उचलून आतमध्ये घेऊन येतो आणि सगळेच जण सईच्या स्वागताला अगदी सज्ज असतात. सईसाठी प्रत्येकाने काही ना काहीतरी गिफ्ट आणलेलं असतं. सईला ते गिफ्ट देत असतात. आता आजोबांनी डॉल आणलेली असते, कुणी वॉच आणलेला असतो. सगळेच जण सईला गिफ्ट देतात आणि सईला खूप स्पेशल फील करवतात. त्यावरती इंद्रा म्हणते, मला पोरीला कोणाची नजर नको लागायला, दिष्टच काढते माझ्या कोलंबीची मी. असं म्हणत इंद्रा आता सईची नजर काढते आणि सगळेच जण खूप खुश असतात. त्यावेळेला सई सांगते, सगळ्यांनी डोळे बंद करा, मी सगळ्यांसाठी सरप्राईज आणलंय. मग आपल्या बॅगेमधून फुलांचा गुच्छ काढत सई एक एक करत सगळ्यांना फुल देते. सईचं हे जेस्चर बघून सगळ्यांना खूप आनंद होतो. सई आता कोमलला, स्वातीला, बापूंना, इंद्राला एक एक फुल देते आणि मग एकच फुल राहिलेलं असतं, ते आता आईला द्यायचं की मुक्ता आईला द्यायचं की सागर बाबाला द्यायचं, हा मात्र प्रश्न असतो. मग सई खूप मोठी युक्ती करते. कोमल सांगते, सई तू कुणाला फुल देणार? यावरती सई सांगते, मी न बाबाला फुल देणार. आणि सई आता सागरकडे फुल देते. सागरला इतका आनंद होतो. त्यावरती सई सांगते, पण हे फुल तुझ्यासाठी नाही आहे, तू हे फुल मुक्ताईला दे. झालं, सागरचा पचकाच होतो. आता मुक्ताला फुल द्यायचं म्हणजे सागरच्या आता मात्र खूप मोठं ते कामच वाटतं. तो मुक्ताकडे पाहतच नाही. मुक्ता मात्र हसायला लागते. सईने सागरची केलेली फजिती बघत सगळेच हसायला लागतात. इंद्रा म्हणते, हुशार आहे हो माझी नात, हुशार आहे. आता मात्र सागर मुक्ताला फुल देण्यासाठी तिच्याकडे न बघता फुल पुढे करतो. मुक्ता काही फुल हातात घेत नाही. मग सागर हात पुढे करतो. अखेर मुक्ता हात पुढे करते. सई म्हणते, मुक्ताई घे ना. मग सागर फुल टाकून देतो. सई आता म्हणते, मुक्ताई काय हे? मग मुक्ता ते फुल कॅच करते. अशा पद्धतीने सागरने मुक्ताला अखेर एकदा गुलाबाचं फुल दिलेलं असतं. त्यानंतर जेवणाची तयारी करण्यासाठी सगळेजण किचनमध्ये जातात. तेवढ्यात लकीला कुणाचा तरी कॉल आलेला असतो आणि बेबी बोल ना. तितक्यात बापू येतात आणि कोण रे ही बेबी? यावरती लकी म्हणतो, नाही बेबी म्हणजे कसं आहे ना, मी सांगत होतो की सई बेबी आमची आले, असं मी एका मित्राला सांगत होतो. बापू म्हणतात, हो काय? त्यावरती लकी म्हणतो, मी ना फोनवर बोलायला बाहेर जातो. लकी आता कोणत्या तरी मुलीसोबत बोलण्यासाठी बाहेर जातो. बापूंना थोडासा डाऊट आलेला असतो. लकी बोलत असताना तिकडून मिहिका येते. मग लकी त्या मुलीसोबत फोन बोलणं थांबवतो आणि म्हणतो, मिहिका, अगं मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आज न एका मुलीला मला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. लग्नामध्ये संगीतामध्ये ती मुलगी खूप छान दिसत होती, खूप छान डान्स करत होती. मिहिका म्हणते, अच्छा, तू सईबद्दल बोलतोयस का? लकी म्हणतो, अगं नाही ग, कशी ग तू अशी, तुला कळत पण नाही, तुझ्याबद्दल बोलतोय मी. मिहिका म्हणते, लकी हे काय चाललंय? आता मला वेळ नाहीये, मी निघते. मग लकी तिचा हात धरतो आणि म्हणतो, ऐक तरी. यावर मिहिका म्हणते, लकी काय चाललंय तुझं? लकी म्हणतो, अगं हे घे. असं म्हणत तो तिला लाल गुलाबाचं फूल देतो. मिहिकाला थोडा राग येतो. मिहिका म्हणते, लकी हे काय चाललंय? लकी म्हणतो, अगं तू गैरसमज करून घेऊ नकोस. सईने आत्ता सगळ्यांना आम्हाला ही गुलाबाची फुलं दिली थँक्स म्हणण्यासाठी. तेच फुल मी तुला देतोय, कारण लग्नामध्ये तुम्ही आम्हाला सगळ्यांना जे कोऑपरेट केलं ना त्यासाठी. यावर मिहिका म्हणते, ठीक आहे,
यावरती लकी म्हणतो, एक मित्र म्हणून तरी तू माझ्याकडून घेऊ शकतेस ना? मिहिका का म्हणते, मित्र म्हणून तुझ्याकडून घेण्यापेक्षा मी हे फूल मला सईने दिलंय ना असं समजून घेते आणि ते फूल घेऊन मिहिका जाते. लकी विचार करतो, अजूनपर्यंत मित्रापर्यंत मजल गेले, पुढे कसं काय निभावणार काय माहिती. आणि तो पुन्हा त्या मुलीसोबत बोलायला लागतो आणि बोल बेबी कशी आहेस तू असं म्हणत त्याचं फ्लर्टिंग पुन्हा चालू होतं. तोपर्यंत इकडे घरी आल्यावरती सावनी खूप चिडलेली असते. ती सांगते, बघितलंस ना, तुला मी आधी पण म्हटलं होतं की आपण लग्न करूया, तेव्हा पण तू मला टाळलंस, लग्न करायला नकार दिलास आणि आत्ता पण तू तसंच केलंस. तू म्हटलास की सईची केस जिंकली, सईला घरी आणलं की लग्न करूया. आता काय झालंय, आपण सईची केस हरलोय. मला सई, मुक्ता, सागर यांच्याशी देणं घेणं काहीच नाहीये. मला आत्ताच्या आत्ता तुझ्यासोबत लग्न करायचंय. हर्ष थांब, मला लग्न करायचंय. तू माझं आता म्हणणं टाळू शकत नाहीस, लवकरात लवकर लग्न कर. यावरती हर्षवर्धन चिडतो आणि म्हणतो, काय आहे सारखं लग्न लग्न लग्न, तुझं ना लग्न तुझ्याकडेच ठेव. यावरती सावनी म्हणते, 4 लोकांमध्ये माझं स्टेटस काय सांगू मी? लग्न केल्याने 3 फायदे होणार आहेत. एक म्हणजे मला स्टेटस मिळणार आहे, दुसरं म्हणजे हर्षवर्धन म्हणतो, तुझी कारणं मला काहीही ऐकायची नाही आहेत. हे बघ, तुझ्या मॅरिटल स्टेटसपेक्षा महत्त्वाच्या माझ्याकडे खूप गोष्टी आहेत. मला जिंकायचं आहे, मला त्या सागरला हरवायचं आहे. लग्न लग्न काय असं म्हटल्यावरती सावनी आता रडायला लागते आणि रडत रडत ती आता सोफ्यावरती जाऊन बसते. मग हर्षवर्धन तिकडे येतो आणि म्हणतो, हे बघ, लग्नाचं काय घेऊन बसलीस? लग्न तर करायचं आहे, पण त्याआधी त्या सागरला हरवण्यासाठी सईची कस्टडी माझ्याकडे घ्यायची आहे आणि त्यासाठी त्याला अशा ठिकाणी मी वार करणार आहे ना की त्या वारामधून तो उठूच शकणार नाही. मग सावनी बघू ना आपण लग्नाचं काय असं म्हणत तो पुन्हा एकदा सावनीला आपल्या घोळ्यात घेतो आणि आता तिला लग्नासाठी झुलवत ठेवतो. आणि त्यावेळेला त्याला फक्त डोळ्यासमोर सागरला अशा ठिकाणी मारायचं आहे ज्या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त घाव लागेल हा विचार करत हर्षवर्धनच्या डोक्यामध्ये कपटी प्लॅनिंग चालू असतात. तोपर्यंत सई इकडे जेवायला बसते आणि जेवणासाठी छानपैकी वांग्याचं भरीत, वरण, भात, चपाती बनवलेली असते. सई म्हणते, किती छान ताट तयार केलंय, पण हे असं ताट आईबाबांच्या लग्नामध्ये होतं ना, माझं तर लग्न नाहीये. त्यावरती बापू सांगतात, खास व्यक्तीला आपल्याला जेवण द्यायचं असेल ना, खास ओकेजनला, तर असं दिलं जातं. सई म्हणते, मी खास आहे का? यावरती मुक्ता म्हणते, हो बाळा, तू आमच्यासाठी खूप खास आहेस. त्याच वेळेला आता ताटामध्ये वाढलेली वांग्याची भाजी सईला आवडत नसते. सई सांगते, मला न सॉस हवा आहे, सॉस खाल्ला तर मला छान वाटेल. यावरती इंद्रा म्हणते, मुक्ता, तुला बोलले होते ना मी, तिला मी लहानपणापासून ओळखते, पहिला घास तिने माझ्या समोरच घेतलाय ना, तिला नाही वांग्याची भाजी आवडत, मी सॉस आणते. त्यावरती आता मात्र मुक्ता सांगते, सॉस नाही मिळणार हा सई तुला, म्हणजे वांग्याच्या भाजीमध्ये खूप काही विटॅमिन्स आणि खूप काही असतं, त्यामुळे सई आमची स्ट्रॉंग होणार. मग बाळा खाणार ना? असं म्हटल्यावर ती सई चक्क वांग्याची भाजी खायला तयार होते. बापू म्हणतात, खरंच मुक्ता, मुलांना समजावं होतं तुझ्यासारखं. इकडे आता इंद्राचा राग येतो, इंद्राला खूप राग येतो. सई आता जेवण जेवायला लागते तेव्हा सईच्या हाताला थोडासा चटका बसतो आणि ती म्हणते, चमचा हवे मला. मग इंद्रा म्हणते, चमचा ना? थांब बाळा, मी पटकन चमचा आणते. असं म्हणत इंद्रा चमचा आणण्यासाठी पटकन उठते. तोपर्यंत मुक्ता सांगते, सई बाळा, कधीही चमच्याने जेवण्यापेक्षा हाताने जेवलेलं चांगलं. इंद्रा चमचा घेऊन येईपर्यंत सई सांगत असते, तर मुक्ताला आता मात्र की मुक्ता सांगते की हे बघ, मला असं वाटतंय कधीही चमचा घेऊन जेवू नये, मी तुला हाताने भरवते. त्यावरती सई म्हणते, पण माझं सांडतं ना हाताने जेवताना. यावरती मुक्ता म्हणते, सांडतं ना, मग मी भरवते. मग आता मुक्ता सईला भरवायला लागते. हे सगळं इंद्रा बघते आणि इंद्राचा मात्र जळफळाट होत असतो की माझं काही नाही ऐकता, सगळं सई हिचंच कसं ऐकते. त्यावेळेला आता मात्र इकडे मुक्ता सांगते, मम्मी देता ना तुम्ही, बसा इथे तुम्ही सुद्धा जेवायला. असं म्हटल्यावरती आता मात्र मुक्ताला कळतं की इंद्राला राग आलेला आहे. ती बापूंकडे पाहते. तितक्यात तिथे आता सागर येतो. त्यावेळेला सई म्हणते, तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवा. अखेर सईच्या आग्रहाखातर दोघं एकमेकांना घास भरवतात. त्यानंतर दोघं जण छानपैकी पार्टीला निघालेले असतात. पार्टीला निघालेले असताना आता मात्र सई हट्ट करते की बाबा, तू मुक्ताईच्या केसामध्ये गजरा घाल आणि मुक्ताईच्या केसामध्ये गुलाबाचं फूल माळून दे. आणि मग सागर मुक्ताच्या केसामध्ये गुलाबाचं फूल माळतो आणि दोघं जण पार्टीसाठी निघतात. सईने दोघांना जोडीने पार्टीला पाठवलं असतं आणि मुक्ता खूप सुंदर तयार झालेली असते. ते फूल तिच्या ड्रेसवरती किंवा साडीवरती फिट पण होत नसताना फक्त आता सईने हे फूल दिलंय म्हणून ती ते फूल घालते. सागर आणि मुक्ता एकमेकांकडे पाहत बसतात आणि याच पार्टीमध्ये दोघं जण पहिल्यांदा जोडीने जाणार असतात.
इथेच आता हर्षवर्धन आणि सावनी नवीन कारस्थानं सुरू करणार असतात आणि इथूनच खरी मुक्ता सईच्या हक्कासाठी, सईच्या अधिकारासाठी वाघीणमधून उभी राहणार असते आणि आता सागर आणि मुक्ता या दोघांचा आनंदाचा संसार सुद्धा सुरू होणार असतो.